एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात, डिवोर्स होतात. पती पत्नीचा संवाद चांगला राहण्यासाठी किंवा त्यांचं नातं अगदी चांगलं राहण्यासाठी पती पत्नींचं जर स्पेसिफिकली जर तुम्ही बोलत असाल ना, तर एक खूप सुंदर रेमेडी आहे लव बर्ड्स, 4 मुखी रुद्राक्ष. हे मी बोलू शकते, हे ना आपल्यासाठी एक वरदान आहे, जे एक भगवान शंकरकडून आपल्याला भेटलेलं आहे. हा अंधश्रद्धेचा भाग नक्कीच नाही आहे. जेवण कोणत्या जागेवर आपण बसून केलं पाहिजे? खूपच सुंदर क्वेश्चन आहे. मग सामान्य लोकांनी वास्तुतज्ञ आणि भोंदू बाबा यांच्यातला फरक त्याने कसा ओळखावा? वास्तुशास्त्र ही खरंच सुखाची व्याख्या आहे का? 100% सर. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ श्रोता पोटे मॅडम. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. विषयाच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा प्रश्न आपणास विचारतोय. अनेकांना वास्तू म्हणजे काही माहिती आहे, हा शब्द ऐकायला आणि बोलायला पण सोपा आहे, परंतु गावाकडच्या सामान्य माणसाला वास्तुशास्त्र म्हणजे काय हे नेमकं माहितीच नाही. तर वास्तुशास्त्र म्हणजे काय हे सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सोप्या भाषेत सांगा. नक्कीच. वास्तुशास्त्र हा एक सायन्स आहे, मी हे नक्कीच बोलू शकेल. ज्या प्रकारे आपल्या अवतीभोवती आपल्या युनिव्हर्समध्ये बोला, सगळीकडे 5 तत्वांचा खेळ असतो. आपण मनुष्य ही 5 तत्वांनी बनवलेलो आहोत: जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये पण हे 5 तत्व असतात. आणि जेव्हा हे 5 तत्व बॅलन्स्ड फॉर्ममध्ये असतात, जेव्हा त्यांचं समतोलन असतं, तेव्हा आपण बोलतो ती वास्तू कंप्लायंट आहे, तिथे वास्तुशास्त्र परफेक्ट आहे. म्हणजेच तुमच्या घरात जल जलच्या जागेवरती, अग्नी अग्नीच्या जागेवरती, अशा प्रकारे तत्वांना ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमचं घर होतं वास्तू कंप्लायंट होम. वास्तुशास्त्राची खरंच गरज आहे का? नक्कीच. वास्तुशास्त्र अजून सुद्धा काही लोक करतात, काही नाही करत. पण हे एक ऑप्शनल नाही आहे. कारण का, एखादं शरीर, मी जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये सगळं बॅलन्स्ड असेल तर आपण हेल्दी राहतो. एखादंही आपलं जलतत्व कमी झालं आपल्या शरीरातलं, आपण हॉस्पिटलमध्ये असू, आपण अस्वस्थ होऊ. त्याचप्रमाणे आपण आपल्या घराचं वास्तू जोपासलं पाहिजे, तिकडचं त्यांच्या घराच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. तर वास्तू प्रत्येकाने नक्कीच करावं. आधीच्या काळात राजा महाराजा करायचे, त्याच्यामुळे हे जनतेपर्यंत एवढं नॉलेज नव्हतं. पण आता फ्लॅट सिस्टम असो किंवा रो हाऊस असो, बंगलो असो, छोटंसं घर असो किंवा एखादा ॲग्रिकल्चरल प्लॉट लँड असो, प्रत्येकाचे आपला एक वास्तू असतो. प्रत्येकाने आपल्या एरियाचं वास्तू केलंच पाहिजे. म्हणजे आपल्या एरियाचे एनर्जीज बॅलन्स केल्याच पाहिजे. मग त्यांचा लाईफ बघा किती सुंदर होईल. वास्तुशास्त्राच्या पाठीमागे खरंच सायन्स आहे का, की हा अंधश्रद्धेचा भाग आहे? हा अंधश्रद्धेचा भाग नक्कीच नाही आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय असतं, ज्याला लॉजिक नसतात. पण वास्तुशास्त्रामध्ये खूप सारे लॉजिकल रिझन्स तुम्हाला भेटतील. खूप सारे ऑब्झर्वेशन्स आहेत, खूप सारे अनुभव आहेत लोकांचे, आउटपुट्स आपल्याला दिसतात. तर मग अंधश्रद्धा कशी झाली? आणि जर आपण अग्नीच्या जागेवर अग्नीला आणतोय, वायूच्या जागेवर वायूला, जलला जलच्या जागेवरती, तर हे तर सायंटिफिकलीच बघू शकतो. आणि पूर्वी सुद्धा जेव्हा राजा महाराजांच्या वेळी सुद्धा व्हेंटिलेशन कुठे असावं, सूर्यप्रकाश कोणत्या दिशेने यावं, हवा कुठून कुठपर्यंत खेळती राहावी, घरात ओलसरपणा नसावा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आज आलेल्या नाही आहेत, ह्या हजारो वर्षांपूर्वी आहेत. फक्त आज आपल्या नॉर्मल मध्यमवर्गीय किंवा नॉर्मल जनतेपर्यंत ही इन्फॉर्मेशन येत आहे. तर ही अंधश्रद्धा नाही, आय वुड से लॅक ऑफ नॉलेज, जे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं. पण आता हे सोशल मीडियाच्यामुळे किंवा अजून काही कारणांमुळे आपल्यापर्यंत पोचतंय. आणि हळूहळू ते जेव्हा प्रत्येक व्यक्ती करेल, त्याचे अनुभव घेतील, तेव्हा ते त्या व्यक्तीला प्रूव्ह होईल. म्हणजे कुठेतरी आता वास्तुशास्त्रावरती लोकांचा विश्वास बसत आहे. बसणारच सर, कारण त्याचे फीडबॅक्स आहेत. बर, काही लोक असे आहेत की ते अजून पण वास्तुशास्त्रावरती विश्वास ठेवत नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? आता एखाद्या व्यक्तीचा विश्वास असेल नसेल, त्याचा व्यक्तिगत डिसिशन आहे, त्याच्यामुळे आपण त्यात काही बोलू शकत नाही. पण मी माझा अनुभव सांगेल. काही क्लायंट्स असे आलेत माझ्याकडे आणि मला खूप आनंद होतो ते शेअर करताना, की त्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे की मॅम, आजपर्यंत माझा वास्तू ॲनॉल ह्या गोष्टींवरती बिलकुल विश्वास नव्हता, पण तुमच्या गोष्टी फॉलो करून माझं आयुष्य 360 डिग्री टर्न झालेलं आहे. असे
खरंच आहेत, एक नाही बरेच क्लायंट जे आहेत, आपल्याकडे आल्यावरती त्यांचा विश्वास बसला आहेत. कारण एखाद्या परिवारामध्ये एक हजबंड नसेल विश्वास ठेवत तर त्यांची वाईफ करत असते. त्याच्यामुळे ते त्यांचे अनुभव घेऊ शकतात. त्याच्यामुळे हे करून पाहणारी गोष्ट आहे. वास्तुशास्त्रामध्ये कोणते गैरसमज आहेत? वास्तुशास्त्रामध्ये गैरसमज जर मी सांगायचं म्हटलं हं. तर लोक ह्याला ऑप्शनल समजतात हं. किंवा मग जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की मे बी ह्याला श्रद्धेचा पाठ मानतात किंवा नाही मानत. आता मला सांगा, एखादी व्यक्ती शिक्षण चालू असताना, मुलगा छोट्या क्लासमध्ये असताना त्याचे करिअर प्लॅनिंग स्टार्ट करतो. आपण आपली फायनान्शियल प्लॅनिंग करतो, हेल्थ चेकअप करतो. मग ज्या भिंतीमध्ये, ज्या घरामध्ये आपण आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य घालवतं, त्याच्या एनर्जी इम्बॅलन्स असतील तर त्या बॅलन्स करणं हे चुकीचं का? त्याच्यामुळे एनर्जी बॅलन्स करणं म्हणजेच वास्तुशास्त्र. हे खूप महत्त्वाचं आहे. हे बिलकुल अंधश्रद्धा किंवा काही चुकीचं नाही आहे. हे इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला तुमचं लाईफ संतुलित करायचं असेल तर. हल्ली सोशल मीडियाचं खूप प्रमाण वाढले. म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, सोशल मीडियाचं भयंकर प्रमाण वाढले. वास्तुशास्त्राबद्दल चुकीची माहिती जाते का? चुकीची माहिती असं मी नाही बोलणार. मॅटर ऑफ फॅक्ट, आय शुड बी थँकफुल टू सोशल मीडिया. कारण आज ह्याच्या माध्यमातून हे प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की वास्तुशास्त्र काय आहे. ते विश्वास आहे, नाही आहे, करायचं नाही करायचं हे पुढचा भाग आहे. पण सोशल मीडियामुळे ही इन्फॉर्मेशन, नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचलं आहे आणि अजून बरेचसे म्हणजे सोशल मीडियामुळे वास्तुशास्त्राविषयी माहिती पोहोचली आहे, परंतु त्यामुळे चुकीची माहिती पोहोचली आहे का? असं काय झालं? चुकीची माहिती, आता कोणतं पण नॉलेज अर्धवट असणं कधीच योग्य नसतं. आपण आधीच बोलतो नॉलेज असलं तर पूर्ण असावं. बरोबर. आता काय होतं, सोशल मीडियामध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये 30 सेकंड्सच्या रीलमधून तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन नाही भेटत. आणि जर तुम्हाला वास्तूसारखं गोष्टी आपल्या घरामध्ये करायचं असेल तर ती खरंच खूप सायंटिफिकली करणारी गोष्ट आहे. ती 30 सेकंड्स किंवा 2 मिनिटाच्या रीलवरती तुम्ही तुमच्या घरात चेंजेस करू नका. कधी कधी गोष्टी पॉझिटिव्हली होतात, पण कधी छोट्या चुकामुळे सुद्धा नेगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. सो मी असं नाही बोलणार की दुरुपयोग झालेला आहे, पण हां, थोडंसं नॉलेज कम्प्लीट असणं इम्पॉर्टंट आहे. आता म्हणजे सोशल मीडियावरती अनेक पॉडकास्ट होतात वास्तुशास्त्रज्ञांच्या. अनेक पॉडकास्टमध्ये अनेक जण हा प्रश्न विचारतात की झोपण्याची दिशा कोणती, झोपण्याची जागा कोणती, आपल्या घराची दरवाजाची दिशा कोणती. मी जरा वेगळा प्रश्न विचारतो. आपल्या घरामध्ये जेवण कोणत्या जागेवर आपण बसून केलं पाहिजे? खूपच सुंदर क्वेश्चन आहे. आधीच्या काळात तर आपलं स्वयंपाकघर इतकं मोठं असायचं की तिथेच डायनिंग स्पेस किंवा तिथेच मांडी घालून आपण जेवण आपलं छान व्हायचं. पण आता फ्लॅट सिस्टम आहे किंवा छोटी घरं आहेत. तर वास्तूच्या हिशोबाने जर विचारलं तर आपण कोणताही पॉझिटिव्ह झोन्स म्हणजे आपलं वेस्ट, नॉर्थ, ईस्ट कुठेही करू शकतो. पण सगळ्यात बेस्ट झोन बोललं तर नॉर्थ ईस्ट झोन. इथे जर तुमचं डायनिंग टेबल आलं किंवा जेवणाची जागा जर तुमच्या नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट नॉर्थ ईस्ट झोनमध्ये आलं की तुम्ही जे अन्न घेता त्यातून तुम्हाला एक इम्युनिटी येते, एक तुमचं वेल्थ, तुम्हाला एक अबंडन्स, प्रॉस्पेरिटी भेटते. तर वास्तूनुसार ही एक दिशा दिलेली आहे जिथे तुम्ही अन्नप्राशन करू शकता, जिथे तुम्ही तुमचं डायनिंग स्पेस ठेवू शकता. अगदी त्याप्रमाणे मी आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक कोणत्या जागेवर बसून केला पाहिजे? स्वयंपाकघर तुमचं असलं पाहिजे अग्नीच्या दिशेमध्ये, दॅट इज साऊथ ईस्ट झोन, आग्नेय झोनमध्ये असलं पाहिजे. कारण आपण बोलतो की अग्नी हे माता लक्ष्मीचं रूप आहे. एक ना खूप आधीपासून एक मांडलेलं आहे हे वास्तुशास्त्रामध्ये, ज्यांचं किचन साऊथ ईस्टमध्ये असतं, आग्नेय झोनमध्ये असतं, आणि ज्यांचं एंट्रन्स नॉर्थ ईस्टमध्ये असतो, ईशान्य कोणाला ज्यांचं एंट्रन्स असतं आणि ज्यांचं किचन साऊथ ईस्टमध्ये असतो, तो शून्यातून सुद्धा राजा बनण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते. कारण का तुम्ही योग्य त्या दिशेला ते तत्व ठेवलेले आहेत. अग्नीच्या जागेवरती तुम्ही किचन घर आणलेलं आहे. घरातील टॉयलेट कोणत्या दिशेला असावं? घरातले टॉयलेट्स तसे तर आपण नेगेटिव्ह झोन्समध्ये ठेवतो. नेगेटिव्ह झोन्स आता 3 असतात आपल्या घरामध्ये. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. आता
जर हे बोललं गेलं तर आपले 16 झोन्स असतात आपल्या घरामध्ये. तर साऊथ वेस्ट सगळ्यांना माहिती आहे, पण साऊथ वेस्टच्या बाजूला एक छोटासा झोन असतो, म्हणजे नॉर्मल सगळे एकाच साईजचे झोन, त्याला आपण साऊथ वेस्ट डिस्पोजल झोन बोलतो. एक तिथे असू शकतं, दुसरं वेस्ट नॉर्थ वेस्ट झोन आणि तिसरं ईस्ट साऊथ ईस्ट झोन. हे 3 योग्य झोन मानले गेलेत तुमच्या वॉशरूमसाठी. पण आता फ्लॅट सिस्टममध्ये जर इथे न येता हे सोडून अजून कुठे जर तुमचे झोन्स आले तर त्याला आपण ट्रीट करू शकतो. सो मॉडर्न वास्तू तुम्हाला काही तोडफोड करायला लावत नाही. काही छोट्या छोट्या रेमेडीज करून आपण ते ट्रीट करू शकतो. फक्त नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्टमध्ये कधी चुकून सुद्धा तुमचं वॉशरूम आलं नाही पाहिजे. हल्ली कौटुंबिक संसार टिकत नाहीत, म्हणजे पती पत्नीमध्ये संवाद होत नाहीये आणि त्याच्यानंतर डिवॉर्सचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तर कौटुंबिक संसार उद्ध्वस्त व्हायचं कारण सुद्धा वास्तुदोष असू शकतो का? 100%. मी असं नाही बोलणार की प्रत्येकच प्रॉब्लेम्सला वास्तू कारणीभूत आहे. स्वतः ती व्यक्ती, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, बोलणं हे तर प्रथम बघितलं जातं. पण त्याच्याच बरोबर एनर्जी इम्बॅलन्सेस असल्याने ह्या गोष्टी अजून वर्स्ट होऊ शकतात. आता जर आपण पाहिलं, साऊथ वेस्ट दिशा आपली रिलेशनशिपची दिशा असते. आजकाल भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात. साऊथ वेस्टमध्ये लोक ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर आणून ठेवतात, इंटिरियर्स करतात, तेव्हा ते तिकडे रेड कलर आणतात. हे खूप मेजर वास्तुदोष आहे. ह्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात, डिवोर्स होतात. साऊथ वेस्टमध्ये किचन कधी येऊ नये. अग्नी जर इथे आली तर चांगले भरलेले घरं असतात, ज्याच्यामध्ये खूप सारी पिढ्यांपासून लोक एकत्र राहतात. आपल्या मुलं, नातवंड, ते घर तुटायला वेळ लागत नाही. असे निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतात. आणि वास्तू म्हटलं तर त्याच्या एनर्जीज पॉझिटिव्ह ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण एक साऊथ वेस्ट, आता ते अर्थ झोन आपण मानतो, ते पृथ्वी, तर एक सुंदर रेमेडी मी सांगेल की तिथे आपण एक मातीचा मटका घ्यावा, त्याच्यामध्ये माती भरून तो मटका झाकून ठेवावा, कारण तो पितरांची पण जागा असते. आपल्या घरामध्ये मंदिर ईशान्य कोणाला ठेवायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण पितरांची पण एक जागा असते. जसं आपल्या आयुष्यात देवाच्या आशीर्वादाची गरज आहे, तितकंच आपल्या पितरांच्या आशीर्वादाची पण गरज आहे, हे विसरून जातो. पितरांचे फोटो साऊथ वेस्टला लावा. मग पितरांच्या जागेवरती तुम्ही सेप्टिक टँक करू नका, तिकडे टॉयलेट्स करू नका, तिथे चुकीच्या ठिकाण करू नका. मग त्यांचे आशीर्वाद तुम्हाला कसे भेटणार? ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा हल्ली नाही लक्ष देत जात. इंटिरियर्स लोक करतात किंवा काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी आणून ठेवतात. वॉटर स्टोरेज साऊथ वेस्टमध्ये असल्याने पण घरामध्ये भांडण तंटांचे मी कारण पाहिलेले आहेत. ते हलवून बघा. असले काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही लगेच ट्रीट करा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गोष्टी केल्या तर आपल्या घरातील या ताणतणाव, वाढती भांडण हे कुठं तर रोखलं जातं. त्याला ट्रीट करणं, त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या वास्तू एक्सपर्टची मदत घ्या, किंवा मग सरळ तिथे वॉशरूम ठेवू नका. तिथे तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करा. तिथे तुम्ही लाल रंग आणू नका. सेप्टिक टँक नका ठेवू खालती. अंडरग्राऊंड वॉटर किंवा तिकडे सीड्या नका बनवू. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मॅटर करतात. तो झोन तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा, म्हणजे तुमच्या पितरांचा आशीर्वाद भेटेल तुम्हाला. ते झोन पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? एकतर ह्या ज्या मी गोष्टी आता सांगितल्या त्या टाळाव्यात, आणि त्याला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी एक आपण मातीचा मटका ठेवू शकतो. दुसरी आहे ना, एका बाउलमध्ये तुम्ही इकडे पिवळी सरसो, पिवळी मोहरी तुम्ही ह्या डिरेक्शनमध्ये ठेवा. कायम स्वरूप ठेवून द्या. म्हणजे पती पत्नीचा संवाद चांगला राहण्यासाठी किंवा त्यांचं नातं अगदी चांगलं राहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये त्यांनी काय ठेवलं पाहिजे? अच्छा, पती पत्नींचं जर स्पेसिफिकली जर तुम्ही बोलत असाल ना, तर एक खूप सुंदर रेमेडी आहे, लव्ह बर्ड्सचं एक स्टॅच्यू तुम्ही तुमच्या घराच्या साऊथ वेस्ट डिरेक्शनमध्ये ठेवलंच पाहिजे. सेकंड, तुमच्या लग्नाचा अल्बम एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये रॅप करून साऊथ वेस्ट डिरेक्शनला ठेवा. थर्ड, हजबंड वाईफचा छान फोटो साऊथ वेस्ट डिरेक्शनला लावा. या 3 गोष्टी फक्त करा, तुम्हाला डिफरन्स जाणवेल. ह्या गोष्टी करायच्या आधी तिकडच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पहिलं रिमूव्ह करा. घराच्या एका कोपऱ्यात खड्डा आहे तर त्याचे काय दोष असू शकतात किंवा काय परिणाम होऊ शकतात? घरात खड्डा असणं ते कोणत्या दिशेला आहे ते महत्वाचं आहे. आपण नॉर्थ ते ईस्ट दिशेमध्ये खड्डा असेल तर त्याला चांगला समजतो, आणि जर तोच खड्डा जर तुमच्या साऊथ साईडला आला तर तुम्हाला फिनान्शियल क्रंच दिसेल, तुमचा बिझनेसमध्ये लॉस व्हायला सुरू होतील, तुमच्या करिअरमध्ये इन्स्टेबिलिटी
इन्स्टेबिलिटी येतील. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलंय की नॉर्थमध्ये कधी पण खड्डा असावा. खड्डा म्हणजे ते स्लोप असावं, ती जागा खाली असावी, आणि साऊथ वेस्ट कधी खाली नसावं किंवा साऊथ डिरेक्शन कधी खाली नसावी. त्या साईडला मॅटर ऑफ फॅक्ट आम्ही एखादं घराला आम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल, एखाद्याला क्लायंट्स वाढवायचे असतील, तर आम्ही नॉर्थमध्ये खड्डा करून तिथे कलशमध्ये गंगाजल ठेवायला सांगतो, ज्याने की तुमचे नॉर्थ स्ट्रॉंग होतं. तर खड्डा असावा, पण ते योग्य त्या दिशेला असावा. आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात शाळेची, ह्या मुलांनी यशस्वी व्हावं, त्यांनी सक्सेस व्हावं, यासाठी वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे काय काळजी घेतली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना सक्सेस करण्यासाठी, किंवा घरात आपण काय वस्तू ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्याचा परिणाम त्या आपल्या विद्यार्थ्यावरती होईल, आपल्या मुलांवरती होईल? आजकाल प्रत्येक पॅरेंट्सचा एकच प्रॉब्लेम असतो की आपल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं. आणि आपल्या वास्तूमध्ये ना प्रत्येक झोनमध्ये कोणते ना कोणते देवता निवास करतात. तर आता अभ्यासाचा जर तुम्ही विषय काढला तर सरस्वती माताचा आशीर्वाद हवाय. तर आपल्या घरामध्ये एक असा झोन आहे ज्याला आपण सरस्वती झोन बोलतो, वेस्ट साऊथ वेस्ट झोन. आता हा झोन वेस्ट आणि साऊथ वेस्टच्या मध्ये येतो जर तुम्ही कंपासने चेक कराल तर. आणि ह्या झोनमध्ये आपण मुलांचे मग पुस्तकं ठेवतो, त्यांना अभ्यासाला इथे बसवतो, म्हणजे सरस्वती माताचा त्यांच्यावर आशीर्वाद भेटेल. आणि जर तुम्ही म्हटला कोणती गोष्ट ठेवू शकतो, तर तुम्ही ह्या डिरेक्शनला सरस्वती माताची सुंदर स्टॅच्यू ठेवा किंवा त्यांचा फोटो ठेवा, म्हणजे त्यांचा आशीर्वाद पण मिळेल आणि मुलांचा अभ्यासावरती लक्ष लागेल, त्यांची एकाग्रता वाढेल आणि बौद्धिक क्षमता पण वाढेल. हो, हे एक झोन आहे वास्तूच्या हिशोबाने. पण जर तुम्ही एकाग्रताबद्दल जर बोलाल तर अजून एक अशी रेमेडी आहे रुद्राक्ष रिलेटेड. जर 4 मुखी रुद्राक्ष, हे मी बोलू शकते हे ना आपल्यासाठी एक वरदान आहे, जे एक भगवान शंकरकडून आपल्याला भेटलेलं आहे. हे 4 मुखी रुद्राक्ष जर आपण आपल्या मुलांना घालायला दिलं तर तुम्ही बघताल त्या मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासात लक्ष लागतं, फोकस्ड राहतात. जे इथे तिथे त्यांचं लक्ष मोबाईलमुळे डायव्हर्ट होत असतं ते कमी होतं. अजून एक करू शकता तुम्ही, हे 4 मुखी रुद्राक्ष जर मुलाला गळ्यात नाही घालता येत असेल तर त्याच्या बॅगमध्ये एका बाजूला तुम्ही शिवून द्या. किंवा मग एक इम्पॉर्टंट, तुम्ही मुलं जोपर्यंत शिक्षण त्यांचं चालू आहे हे करतच राहावा. मुलं दूध घेतात, तर जेव्हा घरी तुम्ही दूध बॉईल करता त्या गरम दुधामध्ये ते रुद्राक्ष ठेवा, 1-8 तासाने ते काढून घ्या आणि ते थंड झालेलं दूध आपल्या मुलांना प्यायला द्या. कधी द्या, दिवसभरातून. ही इतकी सुंदर थेरपी आहे ना की ह्याच्यामध्ये अंडर कॉन्फिडंट मुलंसुद्धा इतके सुंदर कॉन्फिडंट होतात, अभ्यासात एक्सेल करायला लागतात. रुद्राक्ष ही एकमेव अशी रेमेडी आहे ज्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात आणि ते खरंच तुमच्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन आणतात. असे काय पॅरेंट्स आहेत का जे तुमच्याकडे आले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि त्यांच्या घरामध्ये त्यांना तो रिझल्ट दिसला त्यांच्या? नाही, मी खरंच असे खूप उदाहरण आहे, पण एक रिसेंट मी सांगते. एक पॅरेंट आले होते, त्यांचा मुलगा 5.5 वर्षाचा, 5 वर्ष होऊन गेले होते, पण तो बोलायचाच नाही. तोतला बोलायचा, म्हणजे तर स्पष्टता नव्हती बोलण्यात, शब्दामध्ये स्पष्टता नव्हती अजिबात नाही. आणि तो बोलायचा प्रयत्न, त्याच्या ऑलरेडी स्पीच थेरपी आणि बाकीचे ट्रीटमेंट्स त्यांच्या डॉक्टरकडे चालूच होते. वास्तू करताना आपण बाकीच्या गोष्टींना, डॉक्टर ट्रीटमेंट्सला टाळू शकत नाही, हे महत्त्वाचं आहे. पण मग मी हे मिल्क थेरपी, आपण हे रुद्राक्ष मिल्क थेरपी असं त्याला नाव आहे, हे त्यांना रेमेडी दिली. 3 ते 6 महिन्यात तो मुलगा बोलायला लागला, ऑफकोर्स विथ हिज ट्रीटमेंट ॲज वेल, पण खूप वेगाने त्याच्यामध्ये फरक दिसला. आता मला वाटतं रिसेंट म्हणजे 6 महिन्यापूर्वीच त्या क्लायंटशी माझं बोलणं झालं. आता तो मुलगा प्रॉपर बोलतोय, असे त्याच्या स्कूलमधल्या टीचर्सचे पण छान फीडबॅक्स यायला लागले आणि तो स्वतः कॉन्फिडंट फील करतोय. तर ही रेमेडी ऐकायला तर खूप नॉर्मल वाटते, पण ही खूप प्रभावी आहे. आणि आत्ता ते फक्त तो मुलगा नाही, पण त्याचा भाऊ आहे, तो पण तसंच करतो. त्याचा भाऊ कॉलेजला आहे, तो सुद्धा ही रेमेडी फॉलो करतो आणि आई वडील सुद्धा ही रेमेडी फॉलो करतात. हे फक्त लहान मुलांसाठीच असं नाही आहे, हे प्रत्येक व्यक्ती, जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन रिलेटेड काम आहे तर तुमची वाणी स्ट्रॉंग करण्यासाठी हे तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. अनेक यशस्वी लोक वास्तुशास्त्राला आज पण मानत नाहीत, कसं पाहता याकडे? आहेत असे व्यक्ती, ते तिथे त्यांचे कर्म असतात. आता वास्तुशास्त्र भले ते आपल्या घराचे करत नसतील, पण असे भरपूर व्यक्ती आहेत जे आपल्या कर्मावरती, मेहनतीवरती कॉम्प्रोमाइज नाही करत, जे खूप दान धर्म करतात,
जे बाहेर मंदिरात डोनेशन देतात, जे गरीब लोक आहेत त्यांची काळजी घेतात, आपल्या आईवडिलांची काळजी घेतात, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. ह्याला एक आपण वास्तुशास्त्रामध्ये तर बोलतो की गोष्टी बॅलन्स्ड असल्या पाहिजे. पण ना खरंच असे काही व्यक्ती आहेत जे वास्तू नाही फॉलो करत, पण तरी त्यांचं आयुष्य सुंदर आहेत, कारण ते त्यांच्या बाकीच्या गोष्टींमध्ये इतके परफेक्ट आहेत की देव त्यांची सोबत अशीच देतात. आणि आपण इथे प्रारब्ध पण बोलू शकतो, एकेकाचे नसीब पण बोलू शकतो. पण असे भरपूर, हे असे कमी लोक आहेत, पण असे जास्त लोक आहेत ज्यांचं आयुष्य वास्तूमुळे चेंज झालेलं आहे. बर. असे तर भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला सोशल साईटवरती, अमिताभ बच्चनच्या घराचं हल्ली डिस्कशन होताना पाहिलं एका पॉडकास्टमध्ये. असे भरपूर लोक आहेत जे सेलिब्रिटी सुद्धा हे करतात, माहिती घेऊनच त्यांच्या घराची बांधणी करतात. हां, कारण एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होतो त्याला भरपूर सारे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यातलं एक तुमच्या लाईफला, एनर्जीजला बॅलन्स करणं असतं, ते म्हणजे वास्तुशास्त्र. हल्ली सोशल मीडियावरती 7 दिवसात वास्तुदोष दूर करा, एक वस्तू घेऊन जा आणि श्रीमंत व्हा, असे मेसेज पण येतात. मध्यंतरी क्लायंट वास्तुतज्ञाकडे गेले होते. त्या वास्तुतज्ञाने त्या क्लायंटला सांगितलं की बँकेतले जे काही कॅशियर आहेत त्या कॅशियरकडून त्या बँकेतल्या नोटाचं रबर घ्या, ते रबर घेऊन घरी जावा, तुमच्या नोटांना लावा, तुम्हाला धनप्राप्ती होईल. काय ह्याच्यामध्ये सत्य आहे? आता हे बघा, एनर्जीज असतात बरं, मी एनर्जीला नाकारू नाही शकत, कारण ती जे रबर बँड जे आहे ती अशा ठिकाणींवरून आली आहे जिथे खूप भरमसाठ पैसे आहेत. तरी एक एनर्जी कोणत्याही गोष्टीमध्ये आपण मूव्ह करू शकतो. पण हे वास्तू नाही. जर नाही. मी वास्तुशास्त्राशी जर ते कनेक्ट केलं तर मी ह्याला नाही मग हे support करू बोंधुगिरीचा शकत. प्रकार वाटतो मी पुढे. नाही, मी तेच बोलते ना, मी बोंधुगिरी नाही बोलणार. पण जर तुम्ही वास्तू रिलेटेड प्रश्न विचारला ना, हां. तर वास्तू एक मॅजिक नाही आहे. नाही. एनर्जीज बॅलन्सिंग आहे, आणि एनर्जीज आपल्याला एक महिन्याने आपल्याला त्याचा परिणाम देतील, एक दिवसाने देईल, आठवड्याभराने देईल, हे आपल्या हातात नाही. नसतं. त्याच्यामुळे मी काय कोणीच हे कॉन्फिडेंटली सांगू नाही शकत की हां, एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याचं आयुष्य अचानक बदलतं. ती एनर्जीजचा खेळ आहे. ते पण आपण कॉन्फिडेंटली सांगू नाही शकत हां. की तुम्ही आणा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही श्रीमंत व्हाल. वास्तुशास्त्र एनर्जीजला बॅलन्स करतात Balance आणि करतात. मग ते पॉझिटिव्हली इम्पॅक्ट देतात. मग ते त्याचा आपला वेळ घेतात. तो वेळ आपण नाही वास्तुशास्त्राच्या सांगू शकत. नावाखाली कोणाची फसवणूक वगैरे होते का? असं काय? फसवणूक म्हणजे कारण की काय होतं, समजा एखादा सामान्य माणूस आहे आणि त्याला वास्तुतज्ञाकडे जायचं आहे, तर त्या सामान्य माणसानं वास्तुतज्ञ कसा ओळखावा? कारण की काही भोंदूबाबा पण आहेत ना, जे वास्तुतज्ञाच्या नावाखाली अशा सामान्य लोकांना फसवत पण असतील. मग सामान्य लोकांनी वास्तुतज्ञ आणि भोंदूबाबा यांच्यातला फरक त्याने कसा ओळखावा? सगळ्यात आधी आहे ना, जेव्हा तुम्ही कोणत्या वास्तू कन्सल्टंटकडे जाता, हां. तर पहिला आधी आहे ना, वास्तू म्हणजे काही खर्चिक गोष्ट आहे असं नाही आहे. म्हणजे आहेत काही लोक, म्हणजे पिरॅमिड्स, क्रिस्टल्स, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वास्तू नाही आहे. ह्या सगळ्या एक रेमेडीजचा एक प्रकार येतो. एखादी सपोज तुम्ही माझ्याकडे वास्तू करायला आलात, तर मी काय करेल, तुमचे पहिले प्रॉब्लेम्स ऐकेल. बरोबर. तुम्ही सांगताल की माझे रिलेशनशिप इश्यू आहेत, माझं करिअर रिलेटेड इश्यू आहेत, तर मी काय करणार, तर तुमच्या घरात येऊन तिकडे काय प्रॉब्लेम्स आहे ते तुम्हाला सांगणार, राईट. आणि तुम्ही ते ट्रीट करणार आणि 3-4 महिन्यांनी मी तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट विचारणार, राईट. युजली तर ह्या गोष्टी अशाच केल्या जातात. आणि रेमेडीज पण वास्तूच्या काही कॉस्टली नसतात. मला सांगा, तुमच्या घरात तुम्हाला जर जॉब रिलेटेड इश्यू आहे, करिअर रिलेटेड इश्यू आहे, तर मी तुमच्या घराच्या नॉर्थमध्ये चेक करेल. तर जर तुम्ही तुमच्या नॉर्थमध्ये जर वॉशरूम ठेवलेलं आहे, किचन ठेवलेलं आहे, आता मला त्याच्या रेमेडीज माहीत आहेत. खूप खूप सोप्या आणि खूप स्वस्त रेमेडीज यूज करून मी एक ती टेप जर तुम्ही ॲमेझॉनवरती पण चेक केली तर 500च्या वरती पण नसते सर. तर ती टेपनी जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, आता ही टेप आहे ना सर, मी क्लिअर करते की ही टेम्पररी रेमेडी असते. त्याला आपण परमनंटली आपण एक स्ट्रिप टाकतो, पण त्या पण कॉस्टली नसतात सर, 1000 रुपयाच्या वरती खरेच नसतात. तर ह्या रेमेडीज तुम्ही करू शकतात. तुमचं नॉट ट्रीट झालं, किचन बर्नरचा इश्यू आहे, तर त्याला पण आपण छोट्या रिझनेबल प्रोडक्ट्स यूज करून जे इफेक्टिव्ह आहेत, झालं सर माझं काम.
वास्तू कन्सल्टंटचा जेव्हा तुम्हाला प्रभाव दिसतो, तुम्हाला कळतं तो खरा आहे की खोटा. तुम्ही जर माझ्याकडे आलात आणि तुम्हाला काय अनुभव दिसलाच नाही, मी असं नाही बोलणार म्हणजे की ती व्यक्ती व्यवस्थित नाही आहेत, पण तुम्ही तुमच्या घरात किती प्रामाणिकपणे गोष्टी त्या केलेल्या आहेत त्या पण मॅटर करतात. मी ह्याच्याबद्दल तर जास्त नाही सांगू शकत, कारण मी स्वतः वास्तुशास्त्रज्ञ असल्यामुळे मला माहिती आहे की ही खूप प्युअर फील्ड आहे आणि हे आमचं इंटेन्शन बेस्ड आमचं फील्ड आहे. त्याच्यामुळे आम्ही पण काही एनर्जीजवरती काम करायचं तर देवावर विश्वास ठेवून या गोष्टींवर काम करत असतो. तुम्हाला या क्षेत्राकडे काय यावंसं वाटलं? सर मी तसं माझं हे क्षेत्र खरं तर कधीच नव्हतं. हां. मी IT फील्डमधून येते, पण माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी स्वतः अशीच होते की मला वास्तूमध्ये जास्त म्हणजे विश्वास नव्हताच असं बोलू शकतं. मला फक्त मेहनतीवर विश्वास बापरे, म्हणजे होता. विश्वास नसणारी व्यक्ती वास्तुतज्ञ होते. मला माझ्या मेहनतीवरती खूप विश्वास होता, कारण हां. मी पाहिलं माझ्या आईवडिलांना, माझ्या घरातल्या आसपास लोकांना सगळ्यांना मेहनत करून वरती येताना. तर माझ्या डोक्यात हेच होतं की आपण आपले कर्म करत राहायचे, आपल्याला जे भेटायचं आपल्या आयुष्यात आपल्या डेस्टिनीमध्ये ते भेटणारच. पण माझ्या आयुष्यात एक माझी मैत्रीण आली, ती वास्तू कन्सल्टंट होती आणि ती शिकत होती आणि ती मला म्हटली की मला तुझ्या घराचा वास्तू करायचा आहे. मी म्हटली मला काही तोडफोड नाही करायचं आहे, मी काही खर्च करणार नाही आहे. ती म्हटली मी तुला काहीच करायला लावणार नाही, तू मला प्रॅक्टिससाठी का होईना तुझा फ्लोर प्लॅन दे, मला करून दे. बेस्ट फ्रेंड होती. मी म्हटली ठीक आहे कर. आणि तिने काही गोष्टी सांगितल्या. माझ्या नॉर्थमध्ये पूर्ण डार्क पिंक वॉलपेपर होता. माझ्या साऊथ ईस्टमध्ये वॉशरूम होतं. साऊथ ईस्टमध्ये पैसे आलेले पैसे जाण्याचा मार्ग असतो साऊथ ईस्टमध्ये वॉशरूम असला तर. नॉर्थमध्ये असेल तर ऑपॉर्च्युनिटीज येत नाही. ती मला फक्त तिने सांगितलं की साऊथ ईस्टमध्ये तू ही टेप लाव, नॉर्थचा वॉलपेपर काढून टाक. मी फक्त ह्या छोट्या छोट्या आणि तिने मला रॉक सॉल्टच्या काही रेमेडीज सांगितल्या. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला खरंच काहीच खर्च नाही आला, पण मी सांगते काही महिन्यातच माझ्या हजबंडच्या आमच्या लाईफमध्ये 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला दिसायला लागला. आणि मला स्वतःला इतकं सरप्रायझिंगली त्या मैत्रिणीचं मी आजसुद्धा खूप कौतुक मानते की तिने स्वतःहून हे केलं आणि आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू हर. आणि माझे हजबंड पण जास्त विश्वास नाही करायचे आणि तो विश्वास इतका खोल गेला की मला उत्सुकता वाढली की ह्याच्या मागे सायन्स काय आहे. म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न केला. मग जसं जसं शिकत गेली तर त्याच्या आत घुसत गेली आणि इतकं सुंदर सायन्स आहे. आपण ह्या सायन्सपासून वंचित कसं राहिलो आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण चेंज करून आपल्या आयुष्याला मेहनत आता पण करते तेव्हा पण करायची, पण आताच्या मेहनतीला मला हातात फळ भेटतायत, जे हवे ते योग्य फळ म्हणजे भेटतात. आज तुमच्याकडे पाहून लक्षात येतं की वास्तुतज्ञ झाल्यापासून अनेक क्लायंट तुमच्याकडे येत असतील. हो सर. आत्मिक समाधान लागतं का? मला खूप छान वाटतं की मी माझ्या केलेल्या अभ्यासातून कोणाच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स आणते. आज पण सर जर आपल्या ह्या पॉडकास्ट नंतर एखादी पण असा परिवार असेल, फॅमिली असेल, ज्यांना असं वाटलं की हो वास्तुशास्त्राने आपली लाईफ चेंज होईल, मला हे पॉडकास्ट केल्याचा आनंद होईल. आणि भविष्यात पण तुम्हाला हा आनंद मिळवायचा आहे आणि क्लायंटचं तुम्हाला समाधान करायचं आहे. आपण शेवटाकडे येऊया. वास्तुशास्त्र ही खरंच सुखाची व्याख्या आहे का? 100% सर. वास्तुशास्त्र सर याला शास्त्र बोललं गेलं आहे आणि हे आपण नाही बोललेलं आहे. हे हजारो वर्षापूर्वी हे राजा महाराजा, आता तुम्ही रामायण महाभारतामध्येच तुम्ही जे पांडवांचं जे महल बनलं होतं इंद्रप्रस्थ, ते पण तर बनवलं होतं विश्वकर्माजीने. ते पूर्ण वास्तू बेस्ड बनवलेलं होतं. तर हे त्या काळापासून चाललेली विद्या आहे. डिफरन्स तोच आहे की आधी फक्त राजा महाराजा हे करायचे, आता हे नॉलेज आपल्यापर्यंतही पोचलेलं आहे. हे त्या ऋषीमुनींमुळे ज्यांनी ह्याचा ग्रंथ लिहिला आणि ते ग्रंथ आज आपल्यापर्यंत पोचलेत. असे काही आहेत मेंटर्स जे खरंच खूप सुंदर शिकवतात. त्यांच्यामुळे आज आपल्याला ही विद्या कळाली आहे. तर हे खरंच सुखाची गोष्ट आहे आणि अशी विद्या आपल्या हातातून जाता कामा नये. प्रत्येकाने आपल्या घराचा वास्तू केला पाहिजे. क्लायंटमध्ये शेतकरी वर्ग तुमच्याकडे येतो का, किंवा शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आल्यानंतर त्यांनी काय विचारलं पाहिजे? शेतकऱ्यांचे पण अनेक प्रश्न असतात. त्याचं धनप्राप्ती असेल, त्याचं पीक असेल, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगचाल? आपण येतात ना असे क्लायंट्स येतात,
तर आपण कोणत्याही जमिनीचं पण वास्तू करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर जमिनीचं पण वास्तू होतं. एनर्जी आणि सतव एनर्जी असे वेगवेगळे गुणास असतात. तर आपल्याला ज्या कामासाठी ती जमीन हवी आहे ते गुण त्या जमिनीमध्ये आहे की नाही ह्याचं आपल्याला पहिलं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. काही जमिनी असतात तिथे फॅक्टरीज बनवू शकतो, काही जमिनीवरती गोडाऊन्स बनवू शकतो, काही जमिनी रेसिडेन्शियल स्पेससाठी योग्य असतात तर काही बिझनेसेससाठी. तसं प्रत्येक जमिनीचे जे गुन्हा असतात ते आम्ही डिटेक्ट करतो युसिंग डाउसिंग टूल्स, जे मे बी आता माझ्याकडे नाही आहेत, तुम्हाला दाखवू शकते. आणि एखाद्याला शेती करायची असेल तर ती शेतीसाठी सुद्धा जागा किती उपयुक्त आहे नाही हे आम्ही टूल्सच्या माध्यमातून डिटेक्ट करतो आणि सांगतो. म्हणजे कॉलेजच्या मुलापासून शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकरी गृहिणी असो, या बरोबर. प्रत्येकाला वास्तुशास्त्राविषयी तुम्ही माहिती देता आणि त्यांचं समाधानही करता. आपल्यासोबत होत्या वास्तुतज्ञ श्वेता मॅडम. खूप छान प्रकारे त्यांनी आपल्याला या पॉडकास्टमध्ये माहिती दिली आहे. तुमच्या हक्काचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेवटी पुनश्च एकदा आपला विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला का आवडला तर का आवडला ते कमेंट करून सांगा. आणि भेटत राहूया अशाच नवनवीन पॉडकास्टमध्ये.